काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी आज स्वतः मुंडन आंदोलनात सहभाग घेतलेला आहे आणि जाहीर निषेध म्हणून स्वतः ते या ठिकाणी मुंडन आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्यासोबत इतर जे कार्यकर्ते ते सुद्धा या ठिकाणी भाजपच्या विरोधात मुंडन आंदोलन करतायत आणि आपण पाहतोय की उत्तराखंडमधील हल्द्वानी इथे रामलीला मैदानामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर मंचावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे आणि या घटनेचा चेंबूरमध्ये आता कडाडून विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतोय। स्वतः राज्यसभेचे खासदार आहेत चंद्रकांत हंडोरे, त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते ते या ठिकाणी मुंडन आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे चेंबूरमध्ये आज जाहीर निषेध आणि मुंडन आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे आणि या घटनेला संविधान विरोधी आणि सामाजिक सलोखा बिघडवणारं कृत्य म्हणत या ठिकाणी चंद्रकांत हंडोरे हे स्वतः मुंडन करून घेत आहेत। या ठिकाणी एक पूजा देखील मांडण्यात येणार आहे, सरकारला सद्बुद्धी मिळो यासाठी होम हवन सुद्धा केलं जाणार आहे आणि सामाजिक सलोखा बिघडवणारं कृत्य आज देखील होतोय। मनुवाद देशामध्ये फोफावतोय आणि याचा तीव्र निषेध म्हणून स्वतः आपण पाहतोय की माजी सामाजिक न्याय मंत्री राहिलेले चंद्रकांत हंडोरे हे आता स्वतः मुंडन करून घेत आहेत आणि आंदोलनामध्ये संविधान प्रेमी झेंजी युवा आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी सहभागी झाल्याचं चित्र आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। काँग्रेसकडून भीमशक्ती संविधान प्रेमी जनतेच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध मुंडन आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे। बांधुनी निळे कफन भाजपला करूया दफन असा जो आशय आहे तो सुद्धा या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीतच आपण पाहतोय की 10 ते 15 जे कार्यकर्ते आहेत ते चंद्रकांत हंडोरे यांच्यासोबत एकत्र बसलेले आहेत आणि मुंडन करून आता मल्लिकार्जुन खरगे यांच्याबाबत जे विधान करण्यात आलं होतं, जे कृत्य करण्यात आलं होतं उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये, त्याचा निषेध केला जातोय। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मुंडन आंदोलनामध्ये स्वतः चंद्रकांत हंडोरे हे आता सहभागी झालेले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित आहे आणि या सगळ्या घटनेचा तीव्र निषेध या ठिकाणी नोंदवला जातोय। स्वतः राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी या मुंडन आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे। त्यांनी स्वतःचं देखील मुंडन या ठिकाणी करून घेतलेलं आपण पाहतोय। रांगेमध्ये खुर्चीवरती या सगळ्या कार्यकर्त्यांना बसवण्यात आलेलं आहे आणि एक एक करून या सगळ्यांचं जे मुंडन आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच पूजा देखील या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे। जातीयवाद संपावा त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आता चोलदान पूजा देखील ठेवण्यात आलेली आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। पंडितांकडून आता जे शास्त्रोक्त मंत्र आहेत त्याचं देखील पठण या ठिकाणी केलं जाते आणि पहिल्यांदाच अशा पद्धतीची जी दृश्य ती सुद्धा पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच एक संदेश या माध्यमातून देण्याचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा केला जातोय। स्वतः चंद्रकांत हंडोरे यांनी मुंडन केलेलं आहे आणि मुंडन करून या पूजेमध्ये ते सहभागी झालेले आहे आणि मनुवाद या देशातून संपावा यासाठी हे आंदोलन जे आहे ते सध्या केलं जात आहे। एकंदरीतच या आंदोलनाची तीव्रता नेमकी किती असणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन खंडुराजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।